मित्रांनो, जेव्हा राजकारणात भावना आणि कटू सत्य आमनेसामने येतात, म्हणजे राजकारणामध्ये जेव्हा भावना आणि सत्यता जेव्हा समोरासमोर येते, तेव्हा संघर्ष अटळ असतो, म्हणजे तेव्हा संघर्ष 100% होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारामतीत पोटनिवडणुकीत सुरू असलेल्या एका वेगळ्याच वादावर प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे आता जे बारामतीमध्ये पोटनिवडणूक चालू आहे, त्यामध्ये जो वाद चालू आहे त्या वादावर आपण आता बोलणार आहोत. अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्यांचं विमान अपघातात जाणं, म्हणजे अजित पवारांचं विमान अपघात होणं, अजित पवारांचं आणि अपघातामध्ये त्यांचं निधन होणं हा संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का होता. कारण हे कोणीही अपेक्षा नव्हती, कोणालाही असं वाटलं नव्हतं की असं काय घडलं म्हणून. आणि या दुर्दैवी घटनेनंतर बारामतीत पोटनिवडणूक लागली. म्हणजे जेव्हा हे दुर्दैवी निधन झालं त्यानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे. आणि सर्वसाधारणपणे अशा वेळी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहिली आहे. पण काँग्रेसने ते आपला उमेदवार आकाश मोरे यांना मैदानात उतरवून एक वेगळीच खेळी केली आहे. काँग्रेसचं म्हणणं काय आहे तर काँग्रेसने स्पष्ट अट ठेवली आहे की जोपर्यंत अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी रीतसर FIR दाखल होत नाही तोपर्यंत ते निवडणूक माघार घेणार नाहीत. मित्रांनो, हे एकदम ह्यांचं देखील बरोबर आहे. मित्रांनो, म्हणजे त्यांची मागणी काय आहे की जोपर्यंत अजितदादांच्या विमानाचा म्हणजे अपघात कसा झाला ह्याची रीतसर FIR दाखल होत नाही आणि ह्याचा जोर तपास लागत नाही तोपर्यंत हे माघार घेणार नाहीत. मित्रांनो, हे एक चांगली गोष्ट आहे, कारण जोपर्यंत अजितदादांचं नेमकं अपघात झालं काय, कारण काय होतं आणि FIR दाखल का करून घेत नाहीत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जोर भेटत नाहीत तोपर्यंत सरकारला देखील ताण देणं गरजेचं आहे. आता ही गोष्ट दुसरी आहे की ह्यांचं काँग्रेसचं ह्यामागं राजकारण देखील आहे, ही गोष्ट वेगळी आहे. तर निवडणुकांमध्येच राजकारण होतं हे देखील आपण विसरून चालत नाही. तर रोहित पवार आणि काँग्रेस नेते सातत्याने हा मुद्दा उचलून धरत आहेत की याच गदारोळात सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हजेरी लावली. म्हणजे मित्रांनो, रोहित पवार आणि काँग्रेस नेते सातत्याने हा मुद्दा उचलून धरत आहेत की FIR दाखल व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये काय झालं मित्रांनो, तर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल झालेला आहे आणि तिथे म्हणजे त्याच ठिकाणी मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी हजेरी लावलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे उपस्थिती दाखल केलेली आहे आणि शिंदेची ही उपस्थिती विरोधकांना दिलेलं एक चोख प्रत्युत्तर होतं. एकनाथ शिंदे यांनी मंचावर येऊन हे स्पष्ट केलं की सरकार या अपघाताच्या तपासाबाबत पूर्णपणे गंभीर आहे. म्हणजे मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी मंचावर येऊन काय सांगितलं की अजितदादांचं जे निधन झालंय, जे अपघात झालाय, त्या अपघाताबद्दल सरकार तपास करत आहे आणि ह्या बाबतीत पूर्णपणे गांभीर्य घेऊन चौकशी करत आहे आणि विरोधकांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करू नये असं शिंदेंनी सांगितलं आहे. सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबावर जो आघात झालाय त्यावर विरोधक ज्या पद्धतीने अटी शर्ती ठेवून राजकारण करत आहेत ते बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. म्हणजे मित्रांनो, पवार कुटुंबावर जो आघात झालाय त्यावर जे विरोधक ज्या पद्धतीने अटी शर्ती आणि जे टीका करत आहेत ते राजकारणात कधीही घडलेलं नाही आणि ते बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. हा मेसेज शिंदेनी जनतेपर्यंत पोहोचवला. अजितदादांच्या मृत्यूवरून जे राजकारण सध्या सुरू आहे, मित्रांनो, अजितदादांच्या मृत्यूवरून राजकारण खरंच सध्या जोरात सुरू आहे, जो तो ह्यांचा फायदा घ्यायला बघत आहे आणि त्याला थोपवण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या पारड्यात असलेली सहानुभूतीची मतं टिकवून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी स्वतःच थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. विरोधकांचा हा FIRचा मुद्दा बारामतीकर जनता निवडणुकीत कसा घेईल, त्यांना तो योग्य वाटतोय की केवळ राजकीय स्टंट, यावर तुमचं मत आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. त्यामुळे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.